हॅलो स्टुडंट, आज प्रॉब्लेम नंबर 8 आहे. तर हा प्रॉब्लेम नेहमीसारखाच आपण सॉर्ट आउट करून घेऊया. ठीक आहे. तर बघा आपल्या नोटबुकमध्ये जो प्रॉब्लेम तुम्ही लिहिलेला आहे. काय आहे प्रॉब्लेम? राम अँड श्याम आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:3. शेअरिंग रेशो दिला आहे 2:3. Their trial balance as on 31st March 2012 is given below. You are required to prepare trading account and profit and loss account for the year ending 31st March 2012 and a balance sheet as on that date after taking into account the given adjustment. ठीक आहे. तर हा क्वेश्चन आहे. आपल्याला इथे एक ट्रायल बॅलन्स दिलाय. तर आपण नेहमीसारखं या ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग करून घेऊ. पहिलं अकाउंट आहे परचेस अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. पॅटेंट राईट्स बॅलन्स शीटच्या ॲसेटला. बिल्डिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला. स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. सन्ड्री डेटर बॅलन्स शीटच्या ॲसेटला. वेजेस अँड सॅलरी ट्रेडिंगच्या डेबिटला. ऑडिट फीज प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सन्ड्री एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. फर्निचर बॅलन्स शीटच्या ॲसेटला. 10% इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीटच्या ॲसेटला. ही हिडन ॲडजस्टमेंट पण आहे इथे. कॅश बॅलन्स शीटच्या ॲसेटला. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतो, म्हणून याचा इफेक्ट प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला असतो. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगच्या डेबिटला. जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. क्रेडिट साईड बघा. कॅपिटल अकाउंट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. प्रॉव्हिडंट फंड ही बिझनेसची लायबिलिटी असते, जी बिझनेसचा जो ओनर असतो, मालक, तो ओनर त्याच्या एम्प्लॉईला ही पीएफ ची जी लायबिलिटी ती पेड करत असतो. सो बिझनेससाठी ही लायबिलिटी असते. प्रॉव्हिडंट फंड बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. क्रेडिटर लायबिलिटी. बँक लोन लायबिलिटी. सेल ट्रेडिंगच्या क्रेडिटला. रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट. काय आहे हा? तर हा आहे ओल्ड रिझर्व. काय आहे? ओल्ड रिझर्व. महालितांना प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला. कुठे? प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला लेस करायचा असतो हा. ठीक आहे. तिथे समजण्यासाठी पेन्सिलने लिहून घ्या. रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट मध्ये कंसामध्ये ओल्ड रिझर्व असे शब्द लिहून घ्या, म्हणजे आपल्याला प्रॉफिट अँड लॉसचा याचा इफेक्ट ट्रान्सफर करता येईल. परचेस रिटर्न ट्रेडिंगच्या डेबिटला परचेस अकाउंट मधून लेस करून आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. आता 1 बाय 1 ऍडजस्टमेंट आपण सॉल्व्ह करूया. तर पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट ₹15,000 while its मार्केट प्राइस इज ₹18,000. ठीक आहे. रूल काय आहे? दोन किमती आहे. दोन किमतीमध्ये जी किंमत कमी आहे, लहान आहे, ती आपल्याला क्लोजिंग स्टॉक म्हणून लिहायची आहे. तर या ठिकाणी ₹15,000 हा आहे क्लोजिंग स्टॉक. पहिल्या ऍडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेटला. ऍडजस्टमेंट नंबर 2. ऑन 31st March 2012 स्टॉक ऑफ स्टेशनरी वॉज ₹500. किती दिलाय? स्टॉक ऑफ स्टेशनरी आहे 500. तर
ही दुसरी जी ऍडजस्टमेंट आहे, या दुसऱ्या ऍडजस्टमेंटचा जो इफेक्ट जाणार आहे तो पहिला इफेक्ट जाईल प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला. पहिला इफेक्ट प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला. कसा लिहिणार हा इफेक्ट? तर हा इफेक्ट इथे आपल्याला प्रिंटिंग अँड स्टेशनरी असं अकाउंट दिलेलं आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट. तर या प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट मधून हा जो स्टॉक दिला आहे हा स्टॉक लेस करायचा. लेस स्टॉक ऑफ स्टेशनरी. स्टॉक ऑफ स्टेशनरी. तर अशा पद्धतीने हा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचा. आता इथे प्रिंटिंग आणि स्टेशनरी किती दिलंय बघा. प्रिंटिंग आणि स्टेशनरी दिले 1750 आणि स्टॉक ऑफ स्टेशनरी किती दिलंय 500 रुपये. यांची होणार आहे वजाबाकी 1250 रुपये. तर अशा पद्धतीने हा पहिला इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला. तर या ऍडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट जाईल बॅलन्स शीटच्या ऍसेटला. कारण हा स्टॉक आहे म्हणजे शिल्लक आहे. जी शिल्लक आहे ती आपली ऍसेट असते. म्हणून याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेटला स्टॉक ऑफ स्टेशनरी. स्टॉक ऑफ स्टेशनरी आणि त्याची व्हॅल्यू असेल 500. व्हॅल्यू असेल 500. ठीक आहे. तर अशा पद्धतीने दुसऱ्या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट द्यायचा आहे. नंबर 3 तिसरी ऍडजस्टमेंट काय आहे बघा. प्रोव्हाइड फॉर रिझर्व फॉर डाउटफुल डेट ॲट 5% ऑन डेटर. म्हणजे ही आरबीडीडी ची ऍडजस्टमेंट आहे. तर तिसरी ऍडजस्टमेंट लिहिण्यासाठी आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. नेहमीसारखंच त्याचा पूर्ण फॉर्मॅट आपण इथे लिहिणार. टू RBDD अकाउंट. पहिला येतो बॅड डेट, त्यात प्लस करतो आपण फर्दर बॅड डेट. फर्दर बॅड डेट परत प्लस करतो न्यू रिझर्व आणि नंतर लेस करतो ओल्ड रिझर्व. तर हा आपला आरबीडीडीचा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. आता या फॉर्मॅटमध्ये आपण किमती टाकूया. तर बॅड डेट कुठे असतो? बॅड डेट ट्रायल बॅलन्स मध्ये दिलाय का डेबिटला? डेबिटला. डेबिटला दिलाय का बघा बरं. दिलेला नाही मग डॅश. फर्दर बॅड डेट कुठे असतो? ऍडजस्टमेंट मध्ये. बघा तुम्हाला फर्दर बॅड डेट दिलाय का? नाही. आता काही म्हणतील सर 5% दिलाय ना. 5% काय आहे? न्यू रिझर्व आहे. ठीक आहे. म्हणजे इथे फर्दर बॅड डेट सुद्धा दिलेला नाही. ठीक आहे. नंतर न्यू रिझर्व. आता न्यू रिझर्व कॅल्क्युलेट करायचा आहे. तर न्यू रिझर्व कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? सन्ड्री डेटरच्या ऍडजस्टमेंट कडे जावं लागेल. म्हणजे याचा दुसरा जो इफेक्ट येणार आहे तो बॅलन्स शीटच्या ऍसेटला येणार आहे. आणि बॅलन्स शीटच्या ऍसेटला आपण लिहिणार आहोत सन्ड्री डेटर लेस न्यू रिझर्व. सन्ड्री डेटर लेस न्यू रिझर्व. तर बघा आता सन्ड्री डेटर किती दिला आहे? सन्ड्री डेटर असेल किंवा डेटर असेल नुसता तर दिलेला आहे 35,000 रुपये. किती आहे? 35,000 रुपये. या 35,000वरती आपल्याला किती टक्के न्यू रिझर्व कॅल्क्युलेट करायचा आहे? 5%. मग आपण हे सगळं वर्किंग नोट मध्ये दाखवायचं आहे. तर याची वर्किंग नोट असेल वर्किंग नोट कसली? तर 5% RDD ची. 5% RDD इज इक्वल टू सन्ड्री डेटर आहे 35,000 इंटू त्याच्यावरती 5%. 0 गेट कॅन्सल. 350 गुणिले 5. 5 0 0 5 5 25 2 आले 5 3 15 15 2 17. तर आपल्याला न्यू रिझर्व मिळाला आहे 1750 रुपये. तर तो आपण लिहिणार इथे 1750 इथे पण आणि
बॅलन्स शीट मध्ये झाल्यानंतर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला सुद्धा 1750 रुपये. आता ही वजाबाकी आपण करून घेऊया. 0, 5, 10तून 8 गेले 2, याचा 1 दिला, उरले 3, 33,250 रुपये हा आपला बॅलन्स शीटला डेटर शिल्लक राहील. आता प्रॉफिट अँड लॉसला परत येऊया. न्यू रिझर्व लिहिला 1750 इथे कॅल्क्युलेट केलेला आहे आपण. ओके, आता कोण? तर आता ओल्ड रिझर्व. ओल्ड रिझर्व कुठे असतो? ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला. आणि जो दिलाय आपल्याला रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट 250 रुपये दिलाय. आणि तिथे आपण पेन्सिलने पण लिहिलं ओल्ड रिझर्व. तर हा दिलाय आपल्याला 250 रुपये. यांची वजाबाकी करूया. 0, 5तून 5 गेले 0, 7तून 2 गेले 5, उरले आहे 1500 रुपये. तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आरडीडी मिळतो आपल्याला 1500 रुपये. तर या ऍडजस्टमेंटचा, तिसऱ्या ऍडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या पद्धतीने जाईल आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेटला या पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे. क्लिअर? ठीक आहे. आता पुढे बघा. ऍडजस्टमेंट नंबर 4, डिप्रिसिएट बिल्डिंग ॲट 5% अँड पेटेंट राईट्स ॲट 10%. म्हणजे पुढची जी ऍडजस्टमेंट आहे ती आहे डिप्रिसिएशनची. ऍडजस्टमेंट नंबर 4, डिप्रिसिएशन. पहिलं डिप्रिसिएशन कशावरती आहे? बिल्डिंगवरती. आपण इथे पहिलं बिल्डिंगचं डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करूया. बिल्डिंगचं डिप्रिसिएशन इज इक्वल टू बिल्डिंगची टोटल व्हॅल्यू किती बघा ट्रायल बॅलन्स मध्ये 1 लाख रुपये. किती आहे? 1 लाख रुपये. या 1 लाखावरती किती टक्के डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे? 5%. सो 5 डिवाइडेड बाय 100. दिस टू 0 गेट कॅन्सल आणि उरले किती? 1, 2, 3 हे 3 शून्य आणि 5 1 5. म्हणजे बिल्डिंग वरचं डिप्रिसिएशन आलेलं आहे 5000. आता दुसरं डिप्रिसिएशन कशावरती आहे? पॅटेंट राईट वरती. तर आपण ते इथे कॅल्क्युलेट करूया. पेटेंट्स राईट इज इक्वल टू, आता पेटेंट राईट्सची किती व्हॅल्यू आहे? 4000 रुपीज. 4000 इंटू किती पर्सेंट डिप्रिसिएशन आहे? 10%. सो 10 डिवाइडेड बाय 100. 0 0 दिस 0 गेट कॅन्सल. उरले किती? 400. किती उरले? 400. तर डिप्रिसिएशनचा, बिल्डिंगचं डिप्रिसिएशन आलेलं आहे 5000 रुपीज आणि पॅटेंट राईटचं डिप्रिसिएशन आलेलं आहे 4000 रुपीज. ओके, आता या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट कसा देणार? तर या ऍडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. कुठे जाणार आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. कसा लिहिणार हा? तर हा लिहिताना टू डिप्रिसिएशन आणि दोन्ही फिक्स ॲसेटच्या नावाने स्वतंत्र एंट्री पास करायची. बिल्डिंग, पॅटेंट राईट, बिल्डिंगचं डिप्रिसिएशन 5000, पेटेंट राईटचं डिप्रिसिएशन 400 आणि दोघांची टोटल 5400. अशा पद्धतीने हा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला पास करायचा. ओके, त्यानंतर या ऍडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट कुठे जाईल? बॅलन्स शीटच्या ॲसेटला. बॅलन्स शीटच्या ॲसेटला काय करायचं? तर त्या फिक्स ॲसेट मधनं ते आलेले डिप्रिसिएशन लेस करायचं आहे. म्हणजे बिल्डिंग जे दिलेलं आहे, बिल्डिंग, त्या बिल्डिंग मधून लेस डिप्रिसिएशन, लेस डिप्रिसिएशन. तसंच पॅटेंट राईट, लेस डिप्रिसिएशन. बिल्डिंगची व्हॅल्यू किती आहे? 1 लाख रुपीज. त्याच्यावर आलेले डिप्रिसिएशन 5000, उरले 95000. नंतर पेटेंट राईटचं
व्हॅल्यू आहे 4000 रुपीज, त्याच्यावर आलेलं डिप्रिसिएशन आहे 400, उरले 3600. तर अशा पद्धतीने ऍडजस्टमेंट नंबर 4 चा इफेक्ट जाईल. पहिला आपण वर्किंग नोट मध्ये डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करून घेतलं, त्यानंतर त्याचा इफेक्ट दिला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या पद्धतीने, आणि बॅलन्स शीटच्या ऍसेटला त्या ऍसेट मधून ते डिप्रिसिएशन लेस करून आपण घेतलं. इथपर्यंत क्लिअर? ठीक आहे. आता पुढची ऍडजस्टमेंट काय आहे बघा. ऍडजस्टमेंट नंबर 5, इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज टू बी अलाउड ॲट 5%. किती टक्के इंटरेस्ट काढायचा आहे कॅपिटलवरती आपल्याला? 5%. तर ऍडजस्टमेंट नंबर 5 आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटलची. ऍडजस्टमेंट नंबर 5, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता हा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करताना दोन जे पार्टनर आहेत त्या पार्टनरचा सेपरेट इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. तर इथे पहिला पार्टनर आहे राम. या रामचं टोटल कॅपिटल किती आहे बघा. ट्रायल बॅलन्सला कॅपिटल दिलेलं आहे 30,000 रुपये. 30,000 गुणिले किती पर्सेंट इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे? 5% गुणिले 5 divided by 100. These two zero get cancelled. उरले 300 into 5 that is equal to 5×3=1500 आहे 1500 रुपये. इंटरेस्ट हा रामच्या कॅपिटलवरती कॅल्क्युलेट झालेला आहे. आता दुसरा जो पार्टनर आहे श्याम, त्या श्यामच्या कॅपिटलवरती सुद्धा अशाच पद्धतीने इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. श्यामचा कॅपिटल बॅलन्स आहे 40,000 आणि त्याच्यावरती 5% इंटरेस्ट. दिस टू झिरो गेट कॅन्सल. 400 into 5 that is equal to 2000. किती आला? 2000. आता हा जो इंटरेस्ट आला आहे, रामच्या कॅपिटलचा इंटरेस्ट आला आहे 1500 रुपये आणि श्यामच्या कॅपिटलचा इंटरेस्ट आला आहे 2000 रुपये. या इंटरेस्टचा पहिला इफेक्ट कुठे जाईल? तर पहिला इफेक्ट जाईल प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला. कुठे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. कसा लिहिणार? तर तो लिहिताना टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि त्या पार्टनरची नावं आपल्याला इथे कंपल्सरी लिहायची आहे, कंबाईन मध्ये लिहायचं नाही. हे डिव्हिजन करूनच आपल्याला इथे दाखवायचं असतं. रामचं कॅपिटलवरचा इंटरेस्ट आहे 1500 रुपये, तर श्यामच्या कॅपिटलवरचा इंटरेस्ट आहे 2000 रुपये दॅट इज इक्वल टू 3500. ओके. तर असा इफेक्ट जाईल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. दुसरा इफेक्ट जाईल कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. दुसरा इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. कसा लिहिणार? बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. हे दोन कॉलम आहे आपले. एकामध्ये आपण राम लिहिले, दुसऱ्यामध्ये श्याम लिहिलेलं असणार आहे. तर इथे 1500 रुपये आणि श्यामच्या कॉलम मध्ये 2000 रुपये. तर अशा पद्धतीने इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे हे दोन इफेक्ट पास होतील. काय अडचण नाही. ठीक. आता पुढची ऍडजस्टमेंट बघा. गुड्स ऑफ ₹10,000 वर डिस्ट्रॉयड बाय फायर. द इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम फॉर ₹8,000. तर ही ऍडजस्टमेंट इन्शुअर्ड गुड्सची आहे. कसली ऍडजस्टमेंट आहे ही? इन्शुअर्ड गुड्सची. आणि जेव्हा जेव्हा इन्शुअर्ड गुड्स ही ऍडजस्टमेंट येईल त्यावेळेस त्या ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट जातील? तर तिचे 3 इफेक्ट्स जातील. तर ह्या ऍडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. कुठे द्यायचा आहे? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. बाय गुड्स लॉस्ट बाय फायर.
किंवा डिस्ट्रॉइड बाय फायर. गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर. डिस्ट्रॉइड बाय फायर. टोटल गुड्स फायर झालेले आहेत 10,000 रुपीजचे. तर तो 10,000चा इफेक्ट आपला जाणार आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला. दुसरा इफेक्ट जाईल प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला. तो देताना टू नेट लॉस बाय फायर. नेट लॉस बाय फायर. आता हे नेट लॉस कसं काढणार, तर टोटल गुड्स किती डिस्ट्रॉइड झाले 10,000 आणि इन्शुरन्स कंपनीकडनं किती इन्शुरन्स क्लेम होतो आहे, किती होतो आहे 8,000. म्हणजे हे 10,000 आणि ते 8,000 दोघांचा डिफरन्स आहे 2,000. तर आपला जो नेट लॉस होणार आहे तो आहे 2,000. तर त्याचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि तिसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेटला इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल. किती इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल होतो आहे, तर तो 8,000 रुपीजचा इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल होतो आहे. तर असे ऍडजस्टमेंट नंबर 6चे हे 3 इफेक्ट पास करायचे. ठीक आहे. आता वळूया हिडन ऍडजस्टमेंट कडे. हिडन ऍडजस्टमेंट. तर आपल्याला प्रॉब्लेम मध्ये एक हिडन ऍडजस्टमेंट दिली आहे ट्रायल बॅलन्सला. 10% इन्व्हेस्टमेंट. कोणती आहे, 10% इन्व्हेस्टमेंट आणि ब्रॅकेट मध्ये दिलंय परचेस ऑन 1/10/2011. परचेस्ड ऑन 1/10/2011. तर अशी ही ऍडजस्टमेंट आहे. म्हणजे काय आहे, तर ही जी इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंट वरती आपल्याला 10% इंटरेस्ट चार्ज करायचा आहे. आणि तो कधीपासून कॅल्क्युलेट करायचा आहे, तर तो 1/10/2011 या तारखेपासून कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे ही ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करण्यासाठी वर्किंग नोट मध्ये आपण कसं लिहिणार, तर वर्किंग नोट मध्ये आपल्याला लिहायचं आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंटची टोटल व्हॅल्यू किती दिली आहे 10,000 रुपीज. किती आहे 10,000 रुपीज. या 10,000 वरती किती पर्सेंटचा इंटरेस्ट आहे 10%चा. मग तो 10%चा इंटरेस्ट मल्टिप्लाय बाय केला. 10% इंटरेस्ट किती तारखेपासून 1/10 पासून. 10 पासून तर मार्च पर्यंत किती महिने झाले 10, 11, 12, 1, 2 आणि 3 किती 6 महिने झाले. 6 महिने म्हणजे गुणिले 6/12. किती महिन्यांचा इंटरेस्ट काढायचा 6 महिन्याचा. आणि एका वर्षात किती महिने असतात 12. म्हणून 12 डिवाइड बाय केलेले आहे. आता हे जर आपण सॉल्व्ह केलं 0 0 गेट कॅन्सल. 6 1 6, 6 2 12. तर आपल्याला इथे उत्तर मिळतं 1000 इंटू 1/2. 1/2 किंवा डायरेक्ट भागिले 2 केलं तरी चालेल. तर याचा आन्सर येईल आपल्याला 500 रुपीज. उत्तर मिळतं आहे 500. ठीक आहे. मग आता या इंटरेस्टचा इफेक्ट कसा द्यायचा, इंटरेस्टचा इफेक्ट कसा जाणार, तर याचा पहिला जो इफेक्ट असेल तो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. कुठे जाणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. कारण इंटरेस्ट इन्व्हेस्टमेंट ही काय आपली ऍसेट आहे आणि ऍसेट वरचा इंटरेस्ट आपल्याला रिसिव्ह होत असतो. याचा पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. आणि तो किती, तर तो 500 रुपये. तो असेल 500 रुपये. त्याआधी आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला चेक करूया काही इंटरेस्ट वगैरे दिलाय का आपल्याला. नाही दिलेला. जर दिलेला असता ना
तर हा इंटरेस्ट त्या ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला असलेल्या इंटरेस्टमध्ये आपण ऍड केला असता. आता नाही म्हणून डायरेक्ट लिहिणार. आणि दुसरा इफेक्ट, बॅलन्स शीटच्या ॲसेटला जी इन्व्हेस्टमेंट असेल 10% इन्व्हेस्टमेंट, 10% इन्व्हेस्टमेंट, त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये प्लस करायचा आहे इंटरेस्ट, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 10,000 प्लस 500 दॅट इज इक्वल टू 10,500. तर अशा पद्धतीने या हिडन ऍडजस्टमेंटचा इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेटला. ठीक आहे. तर आपण या प्रॉब्लेम नंबर 8च्या सगळ्या ऍडजस्टमेंट आणि हिडन ऍडजस्टमेंट आणि ट्रायल बॅलन्सच्या प्रत्येक अकाउंटचा इफेक्ट या ठिकाणी सॉल्व्ह करून घेतलेला आहे, तो समजून घेतलेला आहे. आता इट्स युअर टर्न टू सॉल्व दिस प्रॉब्लेम नंबर 8 into your notebook and नेहमीसारखंच फोटो काढायचा आणि तो फोटो चेक करण्यासाठी व्हॉट्सअपला पाठवायचा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हा 8वा प्रॉब्लेम आज या ठिकाणी समजून घेतलेला आहे. ओके. तर आपण इथे आज थांबूया.